जय शिवराय शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिली जाते। आणि या योजनेच्या माध्यमातून जे नियमित कर्जदार आहेत त्यांना जी सवलत दिली जाते त्या सवलतीबाबत निधी वितरण करण्याचा एक शासन निर्णय शासनाने काढलेला आहे। आता जे काही नियमित कर्जदार आहेत त्याला अशी व्याज सवलत भेटती। आता कर्जमाफीची घोषणा झाली आहे, याच्यात 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे आणि यामध्ये जे नियमित कर्जदार आहेत याला 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे दिले जाणार आहे। मात्र आता जे काही हे व्याज सवलत योजना आहे, मग आता हे 50,000 रुपये प्रोत्साहनही मिळेल आणि ही व्याज सवलतही मिळेल आणि त्याबाबतचा एक शासन निर्णय आलेला आहे। तो शासन निर्णय आपल्याला समजून घ्यायचा आहे की नेमका हा निधी किती आहे आणि कसा वितरित केला जाणार आहे। जर तुम्ही नियमित कर्ज भरत असताल तर नक्कीच तुम्हाला या डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ होणार आहे। तर चला आपण थोडक्यात शासन निर्णय समजून घेऊ। सन 2025-26 या आर्थिक वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या योजनेअंतर्गत सुधारित अंदाजास अनुसरून 498.75 कोटी अर्थसंकल्पित तरतूद असून त्यापैकी 60 कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक 5 मधील शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आला आहे। सध्या स्थितीत या योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये 438.75 कोटी इतका निधी उपलब्ध असून तो संपूर्ण निधी वितरण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे, सदर तरतूद संबंधित बँकांना संस्थांना अदा करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना आहरण व सविस्तर अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। असा हा शासन निर्णय आहे। तुम्हाला जर सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तर वाचायचं आहे। आणि तुम्ही जर नियमित कर्जदार असाल तर तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून व्याजामध्ये सवलतसुद्धा मिळणार आहे। आणि नियमित असल्यामुळे जी आता कर्जमाफीची घोषणा झालेली आहे यामध्ये 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।